नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। खरं तर पात्र लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो 1500 रुपयाचा सन्मान निधी आहे, जवळजवळ 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना जवळजवळ 2,53,00,000 लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारातून व यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बऱ्याच या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना वगळण्यात आलेला आहे। खरं तर शासनाने काही नियम व अटी या ठिकाणी शर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। तर काही लाडक्या बहिणी या अटी व शर्तीमध्ये या योजनाबाह्य या योजनेच्या माध्यमातून या अटी व शर्तीमध्ये बसत नसताना देखील अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC न करता देखील हप्ते पडलेले होते। परंतु आता फेब्रुवारी महिन्यापासून लगेचच या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पडलेला आहे। परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना म्हणण्या अगोदर जे 30 ते 40% लाडक्या बहिणी आहेत अशांना या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 3,000 रुपयाचा जमा झालेला नाही। अशा लाडक्या बहिणी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत। तुम्ही पण यामध्ये म्हणजे तुम्हाला जर 3,000 रुपये हप्ता मिळाले नसतील तर तुम्ही बहिणीच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे हप्ता जमा झाला नसेल किंवा DBTमध्ये होणारे आधार लिंक नाही आणि बँक खात्यातील माहिती चूक, अर्ज मंजूर पण पैसे आले नाही, अशा जर लाडक्या बहिणी असतील तर लवकरात लवकर सर्व बहिणींनी हप्त्याची रक्कम मिळावी हीच या ठिकाणी अपेक्षा करणं गरजेचं आहे। तुमचा हप्ता आला का, नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करणं गरजेचं आहे। खरं तर बहिणींचा सन्मान आपल्या महायुती सरकारचे हे वचन, या वचननाम्याच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखलेली ही योजना एकूणच महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना आपल्याला दिसून येतो आहे। ज्या लाडक्या बहिणींना अद्यापही मार्च एप्रिलचा 3,000 रुपयाचा हप्ता आला नाही, अशा लाडक्या बहिणींनी लगेचच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करायचं आहे व कोणत्या महिन्यांपासून आपल्याला हप्ता रखडलेला आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे व ज्यांना हप्ते आलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी येस म्हणून कमेंट करणं गरजेचं आहे। आणि असेच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।